नागदेवाडीतील नागेश्वर मंदिरात भक्तांचा महापूर. तरवीर तालुक्यातील नागदेवाडीत असणाऱ्या नागेश्वर मंदिरामध्ये पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी असा दुर्मिळ योग आल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळी नागेश्वर देवाला अभिषेक पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांना मंदिर कमिटीच्या वतीने शाबू खिचडी व चहा वाटप करण्यात आले. सायंकाळी मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. पुढील वर्षी नागेश्वर मंदिरामध्ये वाचनालय व विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर. नमस्कार. जिल्हा परिषद कॉलनी नागदेवाडीमध्ये येत असल्यामुळं या ठिकाणी नागदेवतेचं प्राबल्य पहिल्यापासूनच आहे आणि त्यामुळं जिल्हा परिषद कॉलनीमध्ये नागेश्वराचं मंदिर असावं या उद्देशाने कॉलनीतील सर्व सभासदांनी या ठिकाणी छोटेखानी मंदिर बांधण्याची संकल्पना 2017मध्ये जाहीर केली आणि त्यानुसार लोकवर्गणीतून, लोकांच्या सहभागातून आणि लोकल मटेरियल जे आहे याच्याद्वारे या मंदिराची स्थापना केली गेली. हे मंदिर जरी छोटं असलं तरी हे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार आदरणीय उमाकांत रानिंगा सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची उभारणी झाली आणि हे मंदिर जरी छोटेखानी असले तरी या मंदिराला स्थापत्यशास्त्राचा भारत सरकारने 2017मध्ये पुरस्कार दिलेला आहे. या मंदिरावर एक लोलक आहे. या लोलकाच्याद्वारे या मंदिरामध्ये जेव्हा शॅडो डे असतो, वर्षातून 2 वेळा या ठिकाणी सूर्याची किरणं या मंदिराच्या मूर्तीमध्ये वर पडत असतात. दररोज सकाळ संध्याकाळ जे पूर्वेची किरणं, सायंकाळची किरणं तर असतातच, पण विशेष म्हणजे वर्षातून 2 वेळा या मंदिरावर जो लोलक बसवलेला आहे, खास आपण ब्राझीलवरून हा लोलक मागवलेला होता आणि त्या लोलकामधून या मंदिराच्या मूर्तीवर सूर्याची किरणं पडतात. या मंदिरामध्ये हे 2 शॅडो डे, त्याचप्रमाणे वर्धापन दिन आणि नागपंचमी हे सण साजरे केले जातात. लोकसहभागातून, लोकवर्गणीतून हे सण साजरे केले जातात. या ठिकाणी नागेश्वरचं मंदिर या आसपासच्या परिसरामध्ये कुठं नाही आहे आणि त्यामुळं आपण पारंपरिक सण समारंभ मानणारी लोक आहोत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी श्रावणच्या नागपंचमीला या मंदिरामध्ये या नागदेवतेची पूजा केली जाते. विधिवत पूजा करून या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जातं. असे या मंदिराची खिचडी असेल, काय बाकी केळी, राजगिरा लाडू वगैरे हा प्रसाद जो आहे, हा प्रसादाचं वाटप केलं जातं आणि या ठिकाणी मनोभावे भाविक येऊन या ठिकाणी नागदेवताची पूजा अर्चा करतात. हे काम आमचं गेले 8-9 वर्ष सुरू आहे आणि इथून पुढं आमचे बरेचसे संकल्प आहेत. या मंदिराचे जे